राज्य सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाकडून 2025 ते 2030 या 5 वर्षांसाठी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं आरक्षण जाहीर करण्याचे निर्देश देण्यात आले होते। या निर्देशानुसार यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात तालुका स्तरावर सरपंच पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती। त्यानुसार अनुसूचित जातीसाठी 138 सरपंच पदं, अनुसूचित जमातीसाठी 7, ओबीसी प्रवर्गासाठी 277 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 608 सरपंच पदं आरक्षित झाली होती। मात्र सर्वोच्च न्यायालयानं 6 मे रोजी दिलेल्या ओबीसी आरक्षणासंदर्भातील निकालामुळे यामध्ये बदल झालाय। त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी ओबीसी प्रवर्गाच्या 27% आरक्षणानुसार सोडत पद्धतीनं आरक्षण निश्चित करावी लागणार आहेत। त्यामुळे करवीर, शाहूवाडी, आजरा आणि राधानगरी या 4 तालुक्यांमधील सर्वसाधारण प्रवर्गातील प्रत्येकी 1 जागा कमी होऊन त्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातील आरक्षण पडणार आहे। 1 जुलैला करवीरसह 4ही तालुक्यांच्या ठिकाणी आरक्षण सोडती पार पडणार आहेत। अनुसूचित जमाती, जाती, त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण अशा प्रकारचे सर्व प्रकारचे आरक्षण काढले गेले होते। आता यावेळी जे बदल झालेले आहेत त्यामध्ये करवीर तालुक्यामध्ये एक जी नागरिकांची मागास प्रवर्गाची जागा आहे ती जागा वाढलेली आहे। त्या वाढलेल्या जागेनुसार आपण फक्त आरक्षण काढणार आहे। त्यामुळं जे अनुसूचित जातीचं आरक्षण आहे, अनुसूचित जमातीचं आरक्षण आहे, ह्या दोन्ही आरक्षणांमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही। ते पूर्वी जसे काढले होते ते तसेच राहणार आहेत। त्यानंतर आपण ओबीसीचे जे आरक्षण आहे त्यासाठी पूर्वी ज्या जागा होत्या त्यामध्ये 1 वाढल्यामुळे आपण ओपन जे कॅटेगरीची लोक आहेत, ओपन कॅटेगरीचं आरक्षण आहे त्या आरक्षणामधून 1 चिठ्ठी काढून ती ओबीसीसाठी ठेवणार आहे आणि त्या पद्धतीने ही प्रक्रिया राबवली जाईल। सोडत पद्धतीनं होणाऱ्या आरक्षण निश्चिती प्रक्रियेत या 4 तालुक्यांमधील कोणत्या ग्रामपंचायतींचं आरक्षण बदलून ते ओबीसी प्रवर्गासाठी निश्चित होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय।